वर्ब्स. तर वर्ब म्हणजे क्रियापद आणि या आधी आपण क्रियापदांचं वर्गीकरण याच्यावर पाहिलेलं आहे. तर आपण पाहिलं की क्रियापदाचं वर्गीकरण सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब, मेन व्हर्ब असं केलं जातं. त्याच्यानंतर रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब असे केले जाते. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेही केले जाते. त्याच्यानंतर डायनामिक व्हर्ब आणि स्टॅटिक व्हर्ब आणि फायनाईट व्हर्ब आणि नॉन फायनाईट व्हर्ब एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं क्रियापदांचं वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. तर आपण पहिला प्रकार पाहत आहोत इथे ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे जे मेन व्हर्बला मदत करतात, सहाय्य करतात, म्हणून त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापदे किंवा हेल्पिंग व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब असं म्हणतो. तर ऑक्झिलरी व्हर्बचे दोन प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक आहे मोडल ऑक्झिलरी. तर पहिल्या प्रकारामध्ये प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये डू, डज, डीड, त्याच्यानंतर हॅव, हॅज, हॅड, हॅविंग आणि बी असे सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात. तीन गट पडतात प्रायमरी ऑक्झिलरीचे. एक डूचा गट, एक हॅवचा गट आणि एक बीचा गट. या अगोदर आपण डूच्या गटाबद्दल माहिती घेतली, डू, डज आणि डेड. तर डू, डज, डीड कसे वापरायचे? तर डू आणि डज हे वर्तमान काळामध्ये वापरले जात असतात. डू हे आय, यू आणि सर्व अनेक वचनी कर्त्यांसाठी वापरले जाते. डज हे ही, शी, इट आणि सर्व एकवचनी नामासाठी वापरले जाते. आणि डीड भूतकाळामध्ये सर्व प्रकारच्या कर्त्यांसाठी वापरले जाते. एकवचनी असो, अनेक वचनी असो. वाक्यात जर भूतकाळ असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापद तिथं वापरले जाते. हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हॅव, हॅज, हॅड या गटामधलं हॅव आणि हॅज हे सुद्धा पाहिलेलं आहे. डूचा वापर ज्या कर्त्यांसाठी केला जातो त्याच कर्त्यांसाठी हॅवचा वापर केला जातो आणि डजचा वापर ज्या कर्त्यांसाठी केला जातो त्याच कर्त्यांसाठी हॅजचा वापर केला जातो. फक्त टेन्सेस वेगळे आहेत. डू, डज हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं जातं आणि हॅव, हॅज हे प्रेझेंट परफेक्टमध्ये वापरलं जातं. हॅव, हॅज, हॅड नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं V3. डू, डज, डीड नंतर V1 वापरले जाते, पहिलं रूप, आणि याच्यानंतर थर्ड फॉर्म V3. ठीक आहे. तर हॅव, हॅज, आय, यू आणि सर्व अनेक वचनी कर्त्यासाठी हॅव वापरले जाते आणि हॅज ही, शी, इट आणि सर्व एकवचनी नामासाठी हॅज वापरले जाते. आज आपल्याला हॅड हे सहाय्यकारी क्रियापद पाहायचं आहे. हॅड हे सहाय्यकारी क्रियापद भूतकाळामध्ये सर्व एकवचनी आणि अनेक वचनी कर्त्यांसाठी वापरले जाते. वाक्यामध्ये भूतकाळ पाहिजे आणि ह्या भूतकाळामध्ये कर्ता कुठलाही असू द्या त्याच्यासाठी हॅड वापरले जाते. हॅडच्या नंतर V3, हॅड प्लस V3 हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. तर ही जे हॅड प्लस V3 आहे पहा इथं, ही हॅड गॉट, गॉट किती रूप आहे? तिसरं रूप आहे. गेट, गॉट, गॉट इथं तिसरं रूप वापरलेलं आहे. ही हॅड गॉट ए गव्हर्नमेंट जॉब बिफोर द मॅरेज. ही जे हॅड प्लस V3 आहे हे भूतकाळामध्ये जी क्रिया एखाद्या क्रियेच्या आधी झालेली होती हे सांगण्यासाठी हा टेन्स किंवा हॅड प्लस V3 हे वापरले जातं. आता पहिल्या वाक्यामध्ये कोणत्या क्रियेच्या आधी कोणती क्रिया झाली होती हे आपण पाहू. इथे काय म्हटलंय? बिफोर द मॅरेज म्हणजे लग्नाच्या आधी, लग्नापूर्वी. ही हॅड गॉट ए गव्हर्नमेंट जॉब, त्याला सरकारी नोकरी मिळालेली होती. म्हणजे लग्नाच्या आधी मिळाली होती म्हणजे याचा अर्थ काय आहे? लग्न झालेलं आहे आणि नोकरी सुद्धा मिळालेली आहे. पण ह्या दोघांमध्ये कोणती गोष्ट आधी झाली होती? तर नोकरी मिळण्याची. भूतकाळामध्ये जी गोष्ट आधी घडलेली असते त्याच्यासाठीच आपल्याला
हॅड प्लस V3 हा टेन्स वापरायचा असतो, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा असतो. त्याचं लग्न नंतर झालेलं आहे, बिफोर द मॅरेज, लग्नाच्या आधी त्याला जॉब मिळाला होता. म्हणजे याचा अर्थ आहे त्याचं लग्न झालं हे खरं आहे आणि त्याला जॉब मिळाला हे खरं आहे. दोन्हीपैकी कोणती गोष्ट, आधी लग्न झालं का आधी जॉब मिळाला? तर आधी जॉब मिळाला होता लग्नापूर्वी असं म्हटलेलं आहे. तर भूतकाळात जेव्हा दोन क्रिया, दोन घटना एकानंतर एक घडतात तेव्हा आधीच्या घटनेसाठी, आधीच्या क्रियेसाठी हॅड प्लस V3 वापरली जाते. ठीक आहे. तर या वाक्यामध्ये कर्ता ही आहे, सहाय्यकारी क्रियापद हॅड आहे आणि मुख्य क्रियापद हे गॉट आहे तिसऱ्या रूपामध्ये. कर्ता एकवचनी आहे, तृतीय पुरुषी एकवचनी, ही शी इट असतो. कर्ता कोणीही असू द्या, थर्ड पर्सन असो का फर्स्ट पर्सन असो, अनेक वचनी असो का एकवचनी असो, कुठलेही कर्ते असू द्या, आपण त्याला हॅड प्लस V3 वापरू शकतो. ठीक आहे. आता दुसरं वाक्य पहा. I had taken dinner when he came to me last night. पहा इथं दोन वाक्याचं एकत्रीकरण आहे. I had taken dinner हा एक भाग आहे आणि दुसरा when he came to me last night. लास्ट नाईट म्हणजे काल रात्री, केम म्हणजे आला. काल रात्री जेव्हा तो माझ्याकडे आला म्हणजे कालची गोष्ट आहे, काल रात्रीची गोष्ट. काल रात्री जेव्हा तो माझ्याकडे आला, आय हॅड टेकन डिनर, मी डिनर केलेलं होतं. पण हॅड प्लस V3 ची जी क्रिया असते ती आधी झालेली असते कधी पण. आता इथं दोन क्रिया झाल्यात, एक डिनर घेण्याची आणि एक येण्याची. तर तो यायच्या आधीच माझं डिनर झालं होतं असं म्हणलेलं आहे, किंवा जेव्हा तो आला त्यावेळेस माझं डिनर झालेलं होतं. म्हणजे तो आला त्यावेळेस मी डिनर करून बसलेलो होतो, झालेलं होतं माझं. तर इथं आधीची क्रिया दर्शवण्यासाठी हॅड प्लस V3 चा वापर केलेला आहे. मेन क्रियापद टेकन कितव्या रूपात आहे? V3 मध्ये आहे. हॅड हे काय? त्या टेकनचं सहाय्यकारी क्रियापद आहे. पहिल्या वाक्यात गॉट या मेन क्रियापदाचं सहाय्यकारी क्रियापद हॅड आहे. ठीक आहे. तर ही क्रिया केम, केम कितवं रूप आहे? दुसरं रूप आहे. ही क्रिया नंतर झाली, त्याच्या अगोदर ही क्रिया झाली होती असं म्हटलेलं आहे. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा माझं जेवण झालेलं होतं. आय हॅड टेकन डिनर, रात्रीचं जेवण झालेलं होतं. ठीक आहे. आता थर्ड सेंटेन्स पाहूया. स्टुडंट्स हॅड पार्टिसिपेटेड इन द यूथ फेस्टिवल बिफोर द एक्झाम. परीक्षेच्या आधी विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी यूथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. म्हणजे परीक्षेच्या आधी, परीक्षा नंतर झाली, परीक्षेच्या आधी यूथ फेस्टिवल झालं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, पार्टिसिपेशन केलं होतं. तर हॅड इथं कर्ता अनेक वचनी आहे. एक वचनी असो अनेक वचनी असो, या हॅडवर काही फरक पडत नसतो. हॅड सहाय्यकारी क्रियापद आहे आणि पार्टिसिपेटेड मुख्य क्रियापद आहे. ईडी प्रत्यय लागला म्हणल्यावर हे थर्ड फॉर्म आहे, तिसरं रूप आहेच. हॅडच्या नंतर तिसरं रूप वापरलं जातं. हॅव, हॅज, हॅड आणि हॅविंग यांच्यानंतर तिसरं रूप वापरलं जातं. ठीक आहे. तर हॅड पार्टिसिपेटेड, तर इथं दोन क्रिया आहेत. एक म्हणजे एक्झाम होण्याची आणि दुसरी म्हणजे पार्टिसिपेट करण्याची, सहभागी होण्याची यूथ फेस्टिवलमध्ये. तर परीक्षेच्या आधी ते सहभागी झाले होते, म्हणजे याचा अर्थ आहे की परीक्षा झालेली आहे आणि परीक्षेच्या अगोदर एक घटना घडली ती म्हणजे विद्यार्थ्यांनी यूथ फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता, पार्टिसिपेशन केलं होतं. म्हणून तिथं हॅड पार्टिसिपेटेड हे क्रियापद वापरलेलं आहे. नंबर 4 पहा. पीपल हॅड ऑलरेडी इन्फॉर्म. ऑलरेडी म्हणजे अगोदरच, इन्फॉर्म म्हणजे माहिती देणे. पीपल हॅड ऑलरेडी इन्फॉर्म द पोलीस बिफोर हॅपनिंग दॅट क्राईम. बिफोर हॅपनिंग दॅट क्राईम म्हणजे तो गुन्हा घडायच्या अगोदर लोकांनी पोलिसांना आधीच इन्फॉर्म केलेलं होतं. तर इथं हॅड प्लस V3 काय? मेन वर्ब तिसऱ्या रूपात इन्फॉर्म्ड आहे. लोकांनी अगोदरच इन्फॉर्म केलं होतं तो गुन्हा घडायच्या आधी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इथं सुद्धा हॅड प्लस V3 आपण वापरलेला आहे. कर्ता किती वचनी याचा काही फरक त्या हॅडला पडत नसतो. ठीक आहे.
तर लक्षात ठेवा, हॅव, हॅज आणि हॅड यांच्यानंतर V3 वापरलं जातं. हॅव कोणासाठी? आय, यू आणि सगळे अनेक वचनी करते यांच्यासाठी हॅव वापरलं जातं. हॅज कोणासाठी? ही, शी, इट आणि एकवचनी नाम यांच्यासाठी. आणि हॅड हे सर्वांसाठी वापरलं जातं. सर्वांसाठी, एकवचनी असो अनेक वचनी असो, प्रथम पुरुष द्वितीय पुरुष वगैरे काही पाहायची गरज नसते. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे हॅविंग. हॅविंग कुठं वापरायचं? हॅव, हॅज, हॅड पाहिलं आपण. हॅविंग विषयी आपण आता थोडीशी माहिती घेऊया. हॅविंग, हॅविंग या सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे थर्ड फॉर्म वापरला जातो. ठीक आहे. हॅविंगचा अर्थ नंतर, म्हणजे एखादी समजा इथं आता ही जी क्रिया आहे, ही क्रिया केल्यानंतर किंवा असे केल्यानंतर असा अर्थ आपण घेऊ शकतो. कारण हॅविंगच्या नंतर जे क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं, ती क्रिया झाल्यानंतर किंवा केल्यानंतर अजून कोणती क्रिया केलेली आहे किंवा असते हे त्या वाक्यामध्ये सांगितलं जात असतं. पहा, हॅविंगच्या नंतर या ठिकाणी थर्ड फॉर्म वापरलेला आहे. हॅविंग डन द ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशन केल्यानंतर. डू म्हणजे करणे, डन म्हणजे केलं. डू, डीड, डन असे 3 रूप आहेत. डन हे तिसरं रूप वापरलेलं आहे वाक्यामध्ये. हॅविंग डन द ग्रॅज्युएशन याचा अर्थ आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन केल्यानंतर. ही स्टार्टेड द प्रिपरेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. त्याने काय केलं? स्टार्टेड म्हणजे दुसरं रूप आहे पहा भूतकाळातलं वाक्य. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तर हॅविंग प्लस V3 हे अशा वाक्यात वापरलं जातं जिथे एक क्रिया झाल्यानंतर दुसरी घडली असं सांगितलं जातं. तर इथं आणि कोणती क्रिया झाल्यानंतर कोणती घडली पहा, जी क्रिया आधी होत असते हॅविंग डन तिथं म्हणजे हॅविंग प्लस V3 तिथं वापरायचं असतं. तर ग्रॅज्युएशन आधी झालं म्हणून हॅविंग डन द ग्रॅज्युएशन असं म्हटलेलं आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन केल्यानंतर. हॅविंगचा अर्थ नंतर असा घेतला जातो. तर हॅविंग डन द ग्रॅज्युएशन ही स्टार्टेड द प्रिपरेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यानं स्टार्टेड म्हणजे सुरू केलं. काय सुरू केलं? प्रिपरेशन म्हणजे तयारी सुरू केली कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, स्पर्धा परीक्षांची. ठीक आहे. तर एक क्रिया झाल्यानंतर दुसरी घडली हे या हॅविंगनं दाखवलेलं असतं. हॅविंग प्लस V3 हे कोणती क्रिया झाल्यानंतर कोणती क्रिया घडली हे दाखवत असतं. मग जी क्रिया आधी घडते तिच्यासाठीच आपल्याला हॅविंग प्लस V3 वापरावं लागतं. दुसरं वाक्य पहा, हॅविंग टेकन अ बाथ. बाथ म्हणजे काय? आंघोळ. टेकन म्हणजे घेणे. टेक म्हणजे घेणे, टेकन तिसरं रूप घेतली. आंघोळ केल्यानंतर, आंघोळ घेतल्यानंतर नाही म्हणायचं, आंघोळ केल्यानंतर. टेक बाथ म्हणजे आंघोळ करणे. आंघोळ केल्यानंतर ही ऑफर्ड प्रेयर्स टू गॉड. त्याने देवाची प्रार्थना केली. म्हणजे आधी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर पूजा केली, देवाची प्रार्थना केली वगैरे वगैरे. तर आधी क्रिया कोणती केली? आंघोळ करण्याची. तर इथं हॅविंग टेकन अ बाथ म्हणजे आंघोळ केल्यानंतर. तर हे मेन वर्ब थर्ड फॉर्म मध्ये आहे. इथं डन मेन वर्ब आहे थर्ड फॉर्म मध्ये आहे. आणि हे हॅविंग काय करतंय? तर हॅविंग हे सहाय्यकारी क्रियापदाचं कार्य करायला लागलेलं आहे. जसं हॅव, हॅज, हॅड यांच्यानंतर V3 वापरलं जातं, तसंच हॅविंग नंतर सुद्धा V3 वापरलं जातं. हॅविंग हे जेव्हा सहाय्यकारी क्रियापद असतं तेव्हा V3 आपण वापरायला पाहिजे त्याच्यानंतर. ठीक आहे. तर आंघोळ झाल्यानंतर त्यानं देवाची प्रार्थना केली. ठीक आहे. थर्ड सेंटेन्स पहा, हॅविंग कम्प्लिटेड द होमवर्क.
कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे, कंप्लीटेड म्हणजे केले, पूर्ण केले. काय पूर्ण केलं? होमवर्क. आणि हॅविंगचा अर्थ नंतर, होमवर्क पूर्ण केल्यानंतर. द बॉय, तो मुलगा, वेंट आउट टू प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळायला बाहेर गेला. म्हणजे होमवर्क झाल्यानंतर, होमवर्क केल्यानंतर तो क्रिकेट खेळायला बाहेर गेला. म्हणजे होमवर्कची क्रिया आधी घडली. मग आधी घडलेली क्रिया जी असते तिच्यासाठी आपल्याला हॅविंग प्लस V3 वापरावं लागतं. वाक्याच्या सुरुवातीलाच हे जनरली असतं, हॅविंग प्लस V3. आणि त्याचा अर्थ कसा घ्यायचा? हॅविंगचा नंतर. काय केल्यानंतर? तर हे जे क्रियापद दिसायला लागलेलं आहे, ही क्रिया केल्यानंतर. तर क्रिया कशाची केलेली आहे? पहिल्या वाक्यात डन ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन केल्यानंतर. दुसऱ्या वाक्यात टेक बाथ, मग आंघोळ केल्यानंतर. तिसऱ्या वाक्यामध्ये कंप्लीटेड होमवर्क, होमवर्क पूर्ण केल्यानंतर. कोणत्या कोणत्या क्रिया नंतर झाल्या हे मग पुढच्या वाक्यामध्ये दिलेलं असतं. ठीक आहे. तर हॅविंग कुठं वापरायचं? तर जी क्रिया आधी घडते ती क्रिया झाल्यानंतर असा जेव्हा शब्दप्रयोग होतो तेव्हाच हॅविंग प्लस V3 हे वाक्यात येत असतं. एरवी आपण हॅविंग वापरतो कसं? आय एम हॅविंग लंच नाव, आय एम हॅविंग लंच नाव, मी आता लंच करत आहे. इथे हे सहाय्यकारी क्रियापद नाही, इथं एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हॅविंग हे मुख्य क्रियापद आहे आणि तेही ING रूपात आहे. पण एम, इज, आर यांच्यानंतर ING रूपात जर क्रियापद आलं तर हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होतो. इथं हॅविंग हे मुख्य क्रियापदाचं कार्य करतं. पण या वरच्या 3 वाक्यामध्ये हॅविंग हे सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतं आणि त्यांच्यानंतर या तिन्ही ठिकाणी मेन वर्ब हे तिसऱ्या रूपात वापरलेलं आहे आणि या क्रियापदांना ते मदत करत असतं. म्हणून आपण त्याला या तिन्ही वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणायला पाहिजे. ठीक आहे. तर या प्रकारे हॅविंगचा वापर केला जातो. आणि इथे पण हॅविंग आहे पण ते मुख्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. ठीक आहे. आय एम हॅविंग लंच. आणि हे हॅविंग जनरली खाण्यापिण्यासाठी वापरलं जातं मुख्य क्रियापद म्हणून असं आहे. ठीक आहे.